विषयी ऐकले. तथागतांनी त्याला सदाचरणी मनुष्य बनविण्याची प्रसिद्धी म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवला आणि आपले चिवर व भिक्षापात्र घेऊन ते दरोडेखोर अंगुलीमाल याला शोधण्यासाठी निघाले. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये इथे राहत होते आणि त्यांना कळलं की इथे अंगुलीमाल नावाचा मोठा डाकू आहे. तो लोकांना त्रास देतो, त्यांचे बोटं कापतो आणि गावाच्या गाव उजाड झालेली आहे. म्हणून त्यांनी काय ठरवलं की त्याला आता चांगला माणूस बनवायचा. म्हणून त्यांनी काय केलं, आपला बिछाना जेवण झाल्यानंतर दुपारचं जेवण झाल्यानंतर त्यांनी काय केलं, आपला बिछाना बाजूला ठेवला आणि ते चिवर घेतलं आणि तो भिक्षापात्र घेऊन ते दरोडेखोराच्या शोधासाठी निघाले. कोण? तथागत भगवान बुद्ध. ते त्या बाजूला प्रवास करीत असलेले पाहून गुराखी, मेंढपाळ, शेतकरी आणि वाटसरू मोठमोठ्याने ओरडले, श्रमण, त्या वाटेने जाऊ नका. त्या वाटेने तुम्ही डाकू अंगुलीमालाच्या आधी पडा. काय म्हणतात त्याच्या बाजू त्या रस्त्याला प्रवास करायला लागल्यावर तिथले प्रवासी गुराखी, मेंढपाळ की त्या वाटेनं तुम्ही जाऊ नका. काय की तुम्ही डाकू अंगुलीमालाच्या आधी पडाल. 10, 20, 30 जितकेच नव्हे तर 40 माणसे देखील एकत्र जमत त्या वाटेने गेली तरी तो सगळा जथ्था त्या डाकूच्या हाती सापडतो. परंतु एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालू लागले. ते गुराखी काय म्हणाले की 10, 20, 30, 40 लोक जरी गेले त्या वाटेनं तर सगळा जथ्था ते लोक डाकूच्या हाती सापडतात, म्हणजे डाकू त्यांना मारतो. परंतु भगवंतांनी एकही शब्द न बोलता आपल्या वाटेने ते पुढे चालू लागले. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा जवळपास असलेल्या लोकांनी त्यांना पुन्हा इशारा दिला तरी देखील त्यांनी एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालतच राहिले. काही अंतरावरून त्या दरोडेखोराने भगवंतांना येत असताना पाहिले आणि जेथे 40-50 प्रवचनांचा जथा म्हणजे गट देखील त्याच्या वाटेने जाणे सजत नसे, तेथे हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत असलेला पाहून त्याला फार आश्चर्य वाटले आणि या तपस्व्याला ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात आला. म्हणून ढाल आणि तलवार आणि धनुष्य बाण घेऊन त्या भगवंताचा पाठलाग करू लागला. काही अंतरावरून त्या अंगुलीमालानं बघितलं की या भगवंत इकडे येत आहे आणि 40-50 लोक तिकडं येत नसेल, हा इकडं कसा काय येऊ लागला. त्याला फार आश्चर्य वाटतं अंगुलीमाला आणि त्या तपस्याला या भगवंताला ठार मारण्याचा त्याचा मनात विचार आला. म्हणून त्यांनी ढाल, तलवार, धनुष्य बाण घेऊन तो भगवंताचा पाठलाग करू लागला. भगवंत जरी आपल्या नेहमीच्या चालीने चालत होते तरी सर्व प्रयत्न करूनही तो दरोडेखोर त्यांना गाठू शकला नाही. भगवंत आपली पायी चालत होते, आपली जी काय चाल आहे हळूहळू, परंतु तरीही दरोडेखोर त्यांना गाठू शकला नाही. तो विचार करू लागला की ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे. यापूर्वी हत्ती, घोडा, गाडी आणि हरण भर वेगा धावत असताना देखील मी त्यांना पकडीत असे, आणि आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्या चालीने चालत असताना सर्व प्रयत्न करूनही मी त्याला गाठू शकत नाही. म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्यांनी भगवंतांना थांबण्यास सांगितले. आता तो विचार करू लागला की हा श्रमण थांबत नाही, ही विचित्र गोष्ट आहे. हत्ती, घोडा, गाडी आणि हरिण भरवेगात जरी असलं तरी मी त्यांना पकडन, पण हे काय
मी यांना पकडू शकत नाही. म्हणून तो काय म्हणतो, थांबला. आणि मग काय म्हणतो, थांबला आणि भगवंतांना त्यांनी थांबण्यास सांगितले. दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले, अंगुलीमाला, मी तुझ्यासाठी थांबलो आहे. दुष्कर्म करण्याचा आपला व्यवसाय सोडून तू देशील काय, तुला आपलासा करावा, सदाचरणाच्या मार्गावर तुला आणावा, म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे. तुझ्यातील साधू तो अजून गेलेले नाही. जर तू त्याला संधी देशील तर त्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल. भगवंताची आणि अंगुलीमालाची भेट झाल्यानंतर अंगुलीमाल काय म्हणतात की तू तुझा हा व्यवसाय सोडून दे, तुला आपलंसं करावं वाटतं, तुला सन्मार्गावर आणावं म्हणून मी तुझ्या मागोमाग आलेले. तुझ्यातलं अजून चांगले गुण आहे, ते गुण गेलेले नाही. तू जर त्याला संधी देशील तर त्याच्यामध्ये बदल नक्कीच घडून येतील, असे कोण म्हणतं, भगवान बुद्ध अंगुलीमालाला म्हणतात. भगवंताच्या, आता बघा, भगवंताच्या शब्दांनी भारल्यामुळे अंगुलीमालाला वाटले आणि तो म्हणाला, अरे रे 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 रे, या ऋषीने माझा माग काढला. काय, त्यांनी भगवंताचे शब्द ऐकल्यानंतर तो काय म्हणतो, त्याला एकदम अशी भरल्यासारखं वाटलं आणि म्हणजे त्यांच्याविषयी करुणा आली, भगवान बुद्धाविषयी करुणा आली आणि तो काय म्हणतो, अरे रे रे, या ऋषीना माझा माग काढला की मला शोधून बरोबर. त्याने उत्तर दिले, आपण आपल्या दिव्यवाणीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग करावयास सांगतात, म्हणून मी तसा प्रयत्न करावयास तयार आहे. आपण म्हणतात की आपली दिव्यवाणीने की मला तुम्ही हे दुष्ट कर्माचा त्याग करायला सांगतात, मी आता तयार आहे. आता कोण म्हणतो, अंगुलीमाला भगवान बुद्धाला म्हणतो. स्वतः ठार केलेल्या लोकांच्या बोटांची आणि आपल्या गळ्यातील माळ त्याने एका खोल खड्ड्यात फेकून दिली आणि भगवंताची पाय धरून संघ प्रवेशाची इच्छा व्यक्त केली. काय, जी काही बोटाची माळ होती जमवलेली गळ्यामध्ये, त्याने ती धरली आणि खोल खड्ड्यात फेकून दिली आणि भगवंताचे पाय धरले आणि मला तुम्ही काय करा, आता संघ प्रवेश द्यावा, अशी विनंती त्यांनी भगवंताला केली. देवांचे आणि मानवांचे मार्गदर्शक भगवान बुद्ध म्हणाले, हे भिक्खू, माझ्या मागोमाग ये. आणि ही आज्ञा झाल्यापासून अंगुलीमाल भिक्खू झाला. काय, या देवांचे आणि मानवांचे मार्गदर्शक म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात, हे भिक्खू ये, माझ्या मागोमाग ये. आणि त्याच्यानंतर तो अंगुलीमालाचा काय भिक्खू झाला. आपल्या परिवारातील